भारताची महान बॉक्सर मेरी कोमच्या निवृत्तीच्या बातम्या समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडालेली होती। ऑलिम्पिक पदक विजेत्या मेरी कोमने निवृत्ती घेतल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आणि मेरी कोमच्या या निवृत्तीच्या बातम्यांचं सर्वांनाच आश्चर्य देखील वाटलं। मात्र आता मेरी कोमनंच आणखी एक विधान करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय। आपल्या निवृत्तीच्या बातम्या या चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचं स्पष्टीकरण मेरी कोमनंच दिलेलं आहे। पाहूयात याविषयीची सगळी माहिती। मी अद्याप निवृत्त झालेले नाही। जेव्हाही निवृत्तीचा निर्णय घेईन तेव्हा मी स्वतः मीडिया समोर येऊन याची घोषणा करेन असं स्वतः मेरी कोमनंच आता जाहीर केलंय। भारतातल्या सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक असलेल्या मेरी कोमने बुधवारी सांगितलं होतं की वयोमर्यादेमुळे तिला बहुतेक बॉक्सिंग स्पर्धांमध्ये भाग घेता येत नसल्याने तिची कारकीर्द आता जवळजवळ संपुष्टात येण्याजोग आहे। तिच्या या वक्तव्यानंतर तिच्या निवृत्तीच्या बातम्या समोर आल्या। पण आता एका मुलाखतीत मेरी कोमने स्पष्ट केलंय की ती अद्याप निवृत्त झालेली नाही, परंतु निश्चितपणे निवृत्तीचा ती विचार करतेय। आपलं निवृत्तीबद्दलचं वक्तव्य हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलं आहे। आपण निवृत्तीच्या उंबरठ्यावर निश्चितपणे आहोत, पण अजून आपण अधिकृतरित्या निवृत्ती घेतलेली नाही, हे मेरी कोमने स्पष्ट केलंय। महिला बॉक्सिंगच्या इतिहासातील मेरी कोम ही पहिली महिला बॉक्सर आहे जिने बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 6 वेळेला गोल्ड मेडल जिंकलाय, तर 5 वेळेला ती आशियाई चॅम्पियन ठरलेली आहे। 2014च्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला बॉक्सर होती। या अनुभवी बॉक्सरने लंडन 2012च्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं, तर पेनसिल्व्हेनियामधल्या स्क्रॅन्टन इथं झालेल्या पहिल्या वर्ल्ड कपमध्ये तिने वयाच्या 18व्या वर्षी जगाला थक्क करून सोडलं। मेरी कोमने आपल्या आक्रमक बॉक्सिंगच्या शैलीने सर्वांनाच प्रभावित केलं आणि आपल्या पहिल्या वर्ल्ड कपमध्ये 48 किलो गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला। फायनलमध्ये ती हरली, पण भविष्यात ती मिळवणार असलेल्या यशाची तिने छाप सोडली। यानंतर मेरी कोमने मागे वळून पाहिलं नाही। AIBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बॉक्सर देखील ठरली। मेरी कोम 2005, 2006, 2008 आणि 2010च्या आवृत्त्यांमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनली होती। 2008चं तिचं विजेतेपद जिंकल्यानंतर मेरीने तिच्या जुळ्या मुलांना जन्म दिला आणि त्यानंतर तिने एक छोटा ब्रेक घेतला। 2012च्या ऑलिम्पिक मेडल मिळवल्यानंतर मेरी कोम पुन्हा एकदा तिच्या तिसऱ्या मुलाला जन्म देण्यासाठी आणखी एका ब्रेकवर गेली। तिने पुनरागमन केलं आणि दिल्लीमध्ये झालेल्या 2018च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधली फायनल गाठली। तिने युक्रेनच्या हॅना ओखोटा हिचा 5-0 असा पराभव केला आणि 6व्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं। 1 वर्षानंतर तिने तिचं 8वं मेडल जिंकलं। मेरी कोमने बॉक्सिंगमध्ये जिंकलं नाही किंवा केला नाही असा कोणताही विक्रम किंवा जेतेपद नाही। मेरी कोम ही कायम भारताची एक लेजेंडरी बॉक्सर राहणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा।